कांदा पोह्यांसाठी जे आपण पोहे वापरतो ना, त्या पोह्यांपासूनच आजचा हा मस्त कुरकुरीत चिवडा बनवला. घरीच झटपट मसाला बनवला आणि चटपटीत असा इथे चिवडा मी तयार केलाय. झटपट तयार होणारा हा चिवडा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. खूप छोट्या मोठ्या टिप्स सहित आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहत राहा. आता जो कांदा पोह्यांसाठी आपण पोहे वापरतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत, ज्याला आपण जाड पोहे म्हणतो. तर हे जाड पोहे आधी स्वच्छ चाळून घ्यायचे. यामधली असणारी पावडर किंवा छोटे मोठे पोह्यांचे तुकडे आपल्याला संपूर्णपणे काढून टाकायचे. आता पटकन एक मसाला तयार करून घेऊ. तर यासाठी 2 मोठे चमचे भरून इथे मी साखर मिक्सरच्या जारमध्ये घातली. 1 चमचा भरून मी इथे बडीशेप घेतलेली आहे. अर्धा चमचा इथे हळद घ्यायची. 1 चमचा भरून लाल मिरची पावडर घेतली. अर्धा चमचा काळं मीठ घ्यायचं. चिवडा बनवण्यासाठी चवीपुरतं जे मीठ लागणार आहे ते सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता मस्त मसाला तयार झालेला आहे. मस्त सुवास येतोय. आता पटकन आपल्याला पोहे तळून घ्यायचे. तर पोहे नेहमी आपल्याला मंद आचेवरती तळून घ्यायचे. आता पोहे खूप बारीक बारीक आहेत, यासाठी इथे मी अशी चाळण वापरली आहे, किंवा याऐवजी जी पुरणाची चाळण असते ना, ती तुम्ही इथे वापरलीत ना, तरी सुद्धा तुमचे पोहे अगदी पटापट तळून होतील. तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात पूर्ण तेलामध्ये हे पोहे न घालता आपण पटकन असे हे पोहे तळून घेतलेत. अगदी एक अर्धा मिनिटाच्या आत एक बॅच तळून होते. बरं, तुम्हाला हे पोहे किंवा हा चिवडा तळून घ्यायचा नसेल ना, तर एक खास टिप तुमच्यासाठी. तर याआधी आपण हे पोहे, तळलेले पोहे आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊ. आणि जो तयार करून ठेवलेला मसाला आहे ना, तो मसाला आपल्याला गरमागरम पोह्यांवरती थोडासा असा घालून घ्यायचा. म्हणजे पोह्यांना जो स्वाद आहे तो लगेचच येतो. तर याच पद्धतीने जसं जसं तुम्ही तळलेले पोहे इथे काढून घेताय, गरमागरम तळलेल्या पोह्यांवरती लगेचच आपल्याला हा मसाला घालायचा. तर इथे तुम्हाला पोहे तळून घ्यायचे नसतील ना, तर काय करायचं, कढईमध्ये अगदी 1 चमचाभर तेल घ्यायचंय. तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला 1 ते 2 मूठ या कढईमध्ये पोहे घालायचे आणि हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत त्या थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायचे. तर हा एक सेकंड ऑप्शन झाला. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे पोहे थोडेसे जास्त तेलकट होतात किंवा तुम्हाला तळून घ्यायचे नसतील, तर हा पर्याय सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे संपूर्ण पोहे मी तळून घेतलेला आहे. उरलेला जो मसाला आहे तो सुद्धा मी यामध्ये घातलाय. आता जो मसाला आहे तो व्यवस्थित या पोह्यांमध्ये आपण मिक्स करून घेऊ. पोहे तळून झाले. आता जो माल आहे किंवा ज्याला आपण शेलका माल म्हणतो, तर तो सुद्धा आपण तळून घेऊ. तर यामध्ये आम्ही थोडंसं खोबरं इथं घेतलेलं आहे. साधारण पाव वाटी खोबरं मी इथे तळून घेतलं. हलकासा रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचा. सोबतच अर्धी वाटी भरून इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. जो शेलका मालचं प्रमाण आहे ना, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. आता इथे मी डाळ वापरलेली नाही, पण डाळीऐवजी इथे मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप घेतलेत. सोबतच मनुके सुद्धा 10-12 घेतलेले आहेत. हे सुद्धा छान तळून घेतलं. याऐवजी तुम्हाला फुटाण्याची डाळ तळून यामध्ये घालायची असेल तर तसं सुद्धा तुम्ही घालू शकता. आता इथे तिखटासाठी आपण इथे लाल मिरची पावडर सुद्धा वापरली आणि सोबतच छान फ्लेवर यावा यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे काप सुद्धा तळून घेतलेत आणि 10 ते 12 कढीपत्त्यांची पानं सुद्धा तळून घेतलेली आहे. अगदी झटपट हा चिवडा तयार होतो. तयार केलेले किंवा तळलेले हे जे साहित्य आहेत ते या चिवड्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेव घालून सुद्धा खाऊ शकता, किंवा तळून घ्यायचा नसेल तर बिना तळता सुद्धा कसा बनवायचा हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं. तर इथे अगदी झटपट पटकन तयार होणारा, साध्याशा रोजच्या वापरात असणारा कांदा पोह्यांपासून कुरकुरीत असा चिवडा इथे तयार झालेला आहे. जो आपण मसाला बनवला ना, तो इतका चटपटीत तयार होतो की ज्यामुळे याचा स्वाद अगदी दुपटीने वाढतो. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.